नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी अंबाजोगाई येथे अत्यंत कडक आणि पारदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी ही सुरक्षा केवळ मजबूतच नाही तर उमेदवारांसाठी लाईव्ह पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। वजाळे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम सुरक्षित ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। या 8 कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एका मोठ्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तसंच सामान्य मतदारांना स्ट्रॉंग रूम मधील ईव्हीएमची सुरक्षा या स्क्रीनवर लाईव्ह पाहता येत आहे। स्क्रीनिंग पाहण्यासाठी त्या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींना 24 तास देखरेख ठेवता येईल। SRPF आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त स्ट्रॉंग रूमला कडक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अंबाजोगाईत नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 200 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत। 2 डिसेंबर रोजी 69 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली, ज्यात 46,178 मतदारांनी आपला हक्क बजावला। आता सर्वांचं लक्ष 21 डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागलं आहे। उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या या अभिनव आणि पारदर्शक सुरक्षा व्यवस्थेमुळे अंबाजोगाईतील निवडणूक प्रक्रिया आदर्शवत ठरत आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी झालेली आहे आणि त्यानंतर 2 डिसेंबरला संध्याकाळी आम्ही अध्यापक महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीनवरती मतदान झालेलं आहे अशा मशीन्स त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी डबल सर्कलमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहिल्या सर्कलमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक तुकडी आहे आणि दुसऱ्या सर्कलमध्ये स्टेट पोलीस फोर्स आहे ते ज्याच्यामध्ये 8 ते 10 लोक दिवस रात्र तिथं सुरक्षा करतायत। याच्यामध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्ट्रॉंग रूमला सर्व ठिकाणी सीसीटीव्ही इन्स्टॉल करण्यात आलेले असून दुसऱ्या लॉकच्या ठिकाणी सीसीटीव्हीचा आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। त्या ठिकाणी पाहण्याकरिता सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिक जे मतदार आहेत की ज्यांना या सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये असणाऱ्या ईव्हीएम वरती देखरेख करायची आहे त्यांना 24 तास कोणत्याही वेळेला तिथे जाऊन भेट देता येऊ शकते। त्या सीसीटीव्ही पुढे बसून थांबता येते आणि पाहणी करता येते, त्याला कोणतंही बंधन नाही। या ठिकाणी बाहेरच्या कव्हरेजमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही। पत्रकार असतील, त्याचबरोबर नागरिक असतील, उमेदवार असतील, त्यांना याच्या ईव्हीएमची निगराणी स्वतःला सुद्धा करता येऊ शकते।